आज काय बनवणार? ताकाची कढी बनवते. ताकाची कढी क्विक रेसिपी आहे ना, एकदम लगेच होते, साधी सोपी 5 मिनिटात. ही आहे आपली कढी. इथे आहे आपली वटाण्याची आणि बटाट्याची उसळ आमटी, जे पण काय तुम्ही बोलता ते. कुठे टाकतेस पाणी? चहापत्तीचं पाणी. गाईस, मी मगाशीच एक रील टाकला, त्यामध्ये पण तुम्ही बघितलं असाल की आमच्या झाडांवर मस्त फुलं आलेत आणि मम्मी इथे चहापत्तीचं पाणी टाकते झाडांना. चहापत्तीचं पाणी टाकलं ना, गुलाबाला फुलं जास्त येतात, मग माझी यायला लागली. काय सुंदर फुलं आली आहेत यार. आणि जास्वंदीला पण 2 फुलं आली होती, पण ती काढून मम्मीने ठेवली आहेत आता गौतम बुद्धांच्या इथे. आणि बाकी कळ्या वगैरे आल्यात आणि इथे मम्मीचं पाणी टाकून पण झालंय. वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. वाव. आणि हे जास्वंदीचं पण खूप, मला तर हे गुलाबच सगळ्यात खूप वास बघ, किती छान येतो वास घेऊन बघ. वाव, भारी वाटते. भारी. आज काय बनवणार? ताकाची कढी बनवते. ताकाची कढी क्विक रेसिपी आहे ना, एकदम लगेच होते, साधी सोपी 5 मिनिटात. ओके, चला बघूया. तर गाईज, आपल्याला बनवायची आहे ताकाची कढी, त्यामुळे ऑफकोर्स आपल्याला एक ताकाची पिशवी लागणार आहे. म्हणजे एवढ्या पूर्ण पिशवीचं नाही बनवायचं ना, अर्ध्या ताकाचंच बनवणार आहे आम्ही. आणि अर्धा ताक प्यायला ठेवणार, कारण की मला बटर मिल्क प्यायला खूप आवडतं. सो आता यासाठी काय काय साहित्य लागणार आहेत मम्मी पहिले ते. मम्मी जे आहे एक एक जे काय लागणार आहेत गोष्टी त्या सगळ्या काढून घेते फ्रीजमधून. आणि आज आमच्या दुपारच्या जेवणात आहे ही वटाण्याची आमटी, चपाती, भात आणि त्याचसोबत आम्ही इथे म्हणजे मम्मी इथे ताकाची कढी बनवते. कारण अर्ध्या पिशवीचीच करणार आहे ना, मग 2 लसणी मोठ्या ठेचून घ्यायच्यात, कढीपत्ता आणि 2 मिरची. ओके, बस एवढंच? एवढं साधी सोपी करते ना. हो. आणि ताक आणि ते ओवा फोडणीला फक्त ओवा घेतला, जिरे जिऱ्याच्या जागेवर ओवा घेतलेला, जिरे आणि राई बस फोडणीला. आता हे मला थोडं प्यायचे. हा प्यायला ठेवते ना अर्ध. काही लोक दहीची पण कढी बनवतात ना? दहीची पण होते, मला ताकाची खूप आवडते. मला पण दहीची पण आवडते, असं काय नाही, कढी मला कुठलीही आवडते, पण मला प्यायला खूप आवडतं ताक, त्यामुळे आता प्यायला पण मला थोडं. तू पण पिणारस? नाही, मी ताका कढीच खाणार. त्यात थोडंसं पाणी टाकायचं, थोडी पातळ असावी. हा, पण थांब, मला आधी प्यायला वेगळं काढून ठेवू का? पातळ केवढा होती बस. चला, इथे मला पिण्यासाठी काढून ठेवलेले आहे ताक, आणि या ताकाची आपण कढी बनवणार आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलंय. मला पाणी टाकलेलं ताक नाही आवडत, म्हणून मी हेच पिणार आहे. ऑलरेडी काढून ठेवलं माझ्यासाठी इथे. एवढ्या ताकाची आपण कढी करणार आहे. अरे हा, बेसन पीठ सांगायला विसरली. मग बेसन पीठ टाकायचंय ना, पण तू सांगितलंच नाही. बेसन पीठ पण ऍड करायचंय, आणि बेसन पीठ इज मेन इन्ग्रेडियंट ना, मेन आहे ना बेसन पीठ. अर्धा चमच फक्त बेसन पीठ टाकलं. ओके, म्हणजे बेसन पीठ असं थोडंसं थिक व्हायला. बेसन शिवाय कढी होत नाही, बेसन टाकावंच लागतं आणि ती मग छान लागते. आता ह्या धुवून घेते मम्मी. आता टेचून घ्यायचं लसूण. ओके, आणि सालं वगैरे काढायची ना की असं लसूण टेचून घ्यायचे. हे सगळं फोडणीलाच जाईल ना, मग लसूण, कढीपत्ता, मिरची, राई, जिरे सगळं फोडणीला, आणि त्याच्यानंतर मग हे टाकणार आय थिंक सो. ही लसूण आहे ना, आपण अशी कापून घेऊया बारीक. टेचून पण घ्यायची आणि वरून चिरून पण घ्यायची. मग ओके. आता मिरची आहे ना, मला मिरची एकदम बारीक नाही, कारण तोंडात भेटते तिखट, मला नाही आवडत, म्हणून थोडीशी मोठी मोठी कापायची. मी अशीच कापते. अशी झाली. आणि कढीपत्ता ऑलरेडी आपण इथे मस्त धुवून ठेवला. इथे जरा हे आमटी कापाय ठेवली होती. जेवायचं आहे मला थंड. मला पण जेवायचं, मला पण भूक लागली. मला थंड जेवण नाही आवडत, मग मी गरम करते. हे आपली. चला, आता इथे कढई ठेवणार मम्मी ताक, सॉरी कशासाठी, आपलं कढीसाठी. टोप धुवून घेतला, आता टोप ठेवूया आणि जरा तापू दे, मग तेल टाकू. ओके, छोट्या टोपात बनवणार आहे, कारण की जास्त कढी बनवणार नाही. हे हलवून घेतो जर घेत असलीस तर. आणि मी कॅमेरा पकडलाय, मी कसं हलवणार? हातच मी ना हे टाकते, हळद टाकते. टाकले आपण असं दोन्ही हाताने ते हे काय मस्त. ह्याच्यामध्ये ते बेसनचे गुठळ्या नाही राहिला पाहिजे. आणि हात नाही पूर्ण फुटतात गुटले ह्याने.
हा बघ दिसतंय तुला बेसनची पिठी दिसते एकतरी नाही. आणि असं चांगलं मस्त होते, टेस्ट चांगला येते त्याने कढीला आणखी चांगली टेस्ट येते. वाव गाईज, कोणाकोणाला ताकाची कढी आवडते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. हे बघ. चला इथे आपला टोप पण तापलाय मस्त. आता यामध्ये किती तेल? थोडंसंच टाकायचं, जास्त नाही, मला नाही जास्त आवडते. ओके, म्हणजे बेसिकली आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे ना. तेल गरम झालं की. आणि फोडणीसाठी काय काय पाहिजे ते बघा, तुम्ही बघू शकता इथे आहे सगळं. राई, जिरे, लसूण, मिरची, कढीपत्ता, बस दॅट्स इट. एकदम साधी सोपी आणि क्विक रेसिपी आहे ही. थोडस जिरे नाही मोहरी, सॉरी राई मोहरी मस्त तडतडून द्यायची आहे राई. त्याच्यानंतर मग जाणार आहे जिरे. राई बघा चांगली तडतडली. जिरे चांगले फुलले. हिंग पण टाकायचं नंतर फोडणीला. आता लसूण. वाव, मस्तपैकी आपली फोडणी झाली पाहिजे कारण की सुंदर येते. हा, वास भारी येतोय. जर तुम्हाला तेल ह्याच्यापेक्षा जास्त हवं असेल तर जास्त टाका, वाटलं आपल्याला कमी आहे तर मग वरून थोडं टाकायचं ना, असं साईडने असं साईडने टाकायचं. वास भारी येतोय. वास किती सुंदर येत आहे. आणि सगळा खेळ मला वाटतं फोडणीचा आहे. फोडणी मस्त झाली पाहिजे. फोडणीच मस्त फोडणी झाली ना तर वास पण छान येतो आणि कढी पण टेस्टी लागते. थोडस फ्राय करून घ्यायची आहे ना लसूण. लसूण आता झाली बघा, झाली सोनेरी झाली, वासच एकदम भारी येतोय. आता मिरची टाकूया याच्यात. मिरची आणि कढीपत्ता. वाव वाव, तुम्हाला आवाज येत असेल काही. मस्त अशी फोडणी झालेली आहे. फोडणी आपल्याला कमी गॅसवरच करायची म्हणजे करते. फास्ट गॅस मिडियम करायचा नाही. आता आपण ह्याच्यातच हिंग टाकूया. थोडस हिंग, म्हणजे आपल्याला काय हिंग टाकतात? हिंग टाकायलाच लागतं. कशासाठी? बेसन टाकतो ना, मग गॅस वगैरे होत नाही. येस, पोटासाठी आपल्या गॅस वगैरे झाला नाही पाहिजे म्हणून. मस्तपैकी अशी फोडणी झालेली आपली. आता आपण हे ओतून घेऊया. मस्त बसली. चल ओतणी वरून घेते. वाव, मस्त. कमी गॅसवर जशी टाकून हलवायची मग चांगली होती. आणि किती वेळ शिजवायची आपल्याला? 2-3 कढईसवर शिजवायची. 2-3 कढा येईपर्यंत ना. ओतणी वरून घेते. वाव, मस्त. कमी गॅसवर जशी टाकून हलवायची मग चांगली होती. आणि किती वेळ शिजवायची आपल्याला? 2-3 कढईसवर शिजवायची. 2-3 कढा येईपर्यंत ना. तरी पण 5-7 मिनिटे लागतातच. ओके, जास्त नाही लागत, 5-7 मिनिटे लागतातच. ठीक आहे, तर 2-3 कढ घेऊया आपण. पाणी टाकूया ह्याच्यात. थोडंसं पाणी पण ऍड करायचंय. पण ऑलरेडी केलंय ना आपण. केलंय पण ते धुवून टाकायचं कारण कढी मग शिजून घट्टच होते ना. ओके, सो 2-3 कढ झाली की मस्तपैकी आपली ही कढी जी आहे ती रेडी होणार आहे. मीठ नाही मी टाकले अजून. ओके, ह्याला कढ आला का मग नंतर 2 कढ आले की मीठ टाकू. ठीक आहे, म्हणजे मीठ आधी टाकायचं नसतं का? नाही, आधी नाही टाकायचं, मग ती तुटते कढी. अच्छा, तर गाईज ही एक टिप आहे की मीठ तुम्ही आधी टाकू नका कढीमध्ये. ऍक्च्युली सगळ्यांना माहितीच असेल, पण आम्ही कसं टाकतो ते सांगते मी जस्ट. की मम्मी 2-3 कढ आल्यावरती मीठ टाकते आणि मला खोकळा येतोय, तुम्ही बघू शकता. कारण की एवढा मस्त तडका बसलाय ना आणि कढीला, खूप छान येतो. म्हणजे फोडणी एवढी मस्त झालेली आहे ना, त्यामुळे खोकळा येतोय. वास पण भारी येतो एकदम. आता 2-3 कढ घेऊन आपली कढी रेडी होईल मस्तपैकी. आणि मग कढी असल्यावर कढीजवळ काहीच नाही लागत. कढी भात पण चांगला लागतो, कढी भाकरी पण चांगली लागते आणि कढी चपाती पण चांगली लागते. मी तर चुरून खाते. येस, मला पण खूप आवडते कढी. आणि तुम्हाला पण कोणाकोणाला आवडते कढी मला नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये. चलो भेटूया आपण आता कढी झाल्यावर. 1 मिनिटात लगेच कढी होईल. 1 कढ ऑलरेडी येऊन गेलाय मला वाटतंय ना. नाही आलाय, नाही येतो. नाही आलाय? नाही येतो. ओके, 1-2 कढ घेतो आम्ही गाईज आणि मग झाल्यावरच तुम्हाला चांगली गाईज. बघा कढ यायला लागलाय मस्तपैकी आपल्या कढीला. वाव, तर आता 1 कढ आलाय फक्त. अजून 1-2 घेतो आणि मग बंद करतो. आता 2-3 मिनिटे शिजवायची, म्हणजे ते 2-4 कढ येतातच. 2-3 मिनिटे शिजून घेऊया. झाली.
आता हे कढईपर्यंत शिजलीच ती हलवेपर्यंत. दाखव जरा वरती असं काढून. वाव मस्त. हे बघा कढी बघा किती छान झाली बघा, उकळी आली बघा किती मस्त वाटते. आता मीठ टाकते मी. आता मीठ टाकणार मम्मी, जसं की तुम्हाला पहिलेच सांगितलेलं की आम्ही आता मीठ आहे ना, मीठ आहे मी कमी आहे कढी म्हणून अंदाजपंचे मी हातानेच टाकते. हे बघा असं टाकते. तुम्ही तुमची कढी असेल त्याप्रमाणे अंदाजपंचे टाका. आता चाकून बघून पण नंतर आपण टाकायचं. हाताचं मेजरमेंट सगळ्यात बेस्ट असतं. आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचंय. फोन येतो आय थिंक सो बाहेर, मी उचलून येते. शिजवून बघते यार बरं झालं कमी केलं मी ऑन टाइम गॅस. आणि बघू शकता गाईस तुम्ही, आपली कढी एकदम मस्तपैकी अशी रेडी झालेली आहे. आणि आता मी गॅस करते बंद. करू ना बंद. वरती येते 2 मिनिटे. चला तर मी आता गॅस बंद करते आहे. चला सो फायनली आपली इथे कढी जी आहे रेडी झालेली आहे मस्तपैकी. आता आम्ही घेतोय जेवायला. चला बघू शकता तुम्ही मस्तपैकी इथे मी जेवायला घेतलेलं आहे. ही आहे आपली कढी. इथे आपली वटाण्याची आणि बटाट्याची उसळ आमटी, जे पण काय तुम्ही बोलता ते. आणि इथे आहे चपाती, इथे आहे थोडासा राईस. सो सगळ्यात पहिले आपण कढी टेस्ट करून मी बघते कशी झालेली आहे ते. गरम आहे खूप गरम आहे गाईज. ऍक्च्युली फुकून घेते मी थोडीशी. एकदम टेस्टी झाली आहे, मस्त झाली एकदम. सांग मम्मी कशी झाली आहे. भारी झाली, मस्त ना गाईज. सिरियसली एकदम भारी, एकदम टेस्टी झाली आहे. जर का तुम्ही अशा पद्धतीने बनवत नसाल कढी तर नक्की करून बघा. आणि खूपच टेस्टी आणि सिंपल आणि क्विक रेसिपी आहे. भारी जास्त 10 मिनिटे लागतात. येस, मॅक्स टू मॅक्स 10 मिनिटं लागतील तुम्हाला बनवायला. आणि बस मी आता मस्त जेवण करून घेते, लंच करून घेते मी आणि मम्मी. जेवायच्या 10 मिनिटं पटकन बनवली. येस, सो पटकन आता आम्ही जेवून घेतो. आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. जर का आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बाय बाय.